शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। चालू असणारं कठोपनिषद आणि कठोपनिषदामध्ये असणारा अत्यंत महत्त्वाचा असणारा मंत्र 14वा मंत्र आहे. अत्यंत महत्त्वाचा की जीवनामध्ये मनुष्याने काय केलं पाहिजे हे ज्या मंत्राद्वारे सांगितलं जातं तो मंत्र अत्यंत महत्त्वाचा की हेच करायचं आहे, दुसरं जीवनामध्ये काही करायचं नाही हे ज्याद्वारे सांगितलं असा अत्यंत प्रिय मंत्र सर्वांना. आध्यात्मिक किंवा साधन मार्गावर जे साधक साधना करतात त्यांच्या सर्वांसाठी काल स्वामी विवेकानंदांची असणारी जयंती या ठिकाणी झाली. त्यांचं सुद्धा जे त्या ठिकाणी उद्बोधन आहे ते काय आहे, तो हाच मंत्र आहे. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान्निबोधत. उठा म्हणताय स्वामीजी सुद्धा त्या ठिकाणी. काय जागे व्हा आणि काय प्राप्य वरान्निबोधत की ते आपले ध्येय जे आहे जीवनामधलं ते ध्येय जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसू नका, तोपर्यंत संघर्ष करत राहा. संघर्ष सर्वांना आहे आणि म्हणून अशा प्रकारे जे साधक आहे या साधकांकरता म्हणून या ठिकाणी श्रुतिमाता वेदमाता आम्हाला हा उपदेश करते की सगळं जे अज्ञान मोह निद्रेमध्ये आम्ही सगळे जे झोपलेलो आहोत या निशा सर्व भूताना या सगळ्या असणारी भूतमात्रांची निशा या अज्ञान स्वरूप रात्री, या अज्ञान स्वरूप रात्रीमध्ये आम्ही जे काही सगळेजण झोपलेलो आहोत तर आम्हाला काय केलं पाहिजे, या अज्ञान स्वरूप रात्रीमधून काय केलं पाहिजे, जाग झालं पाहिजे, उठले पाहिजे. आणि मग प्राप्य वरान्निबोधत जे आमचं ध्येय आहे. कोणतं ध्येय सांगितलं, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती हे ध्येय सांगितलं. साध्य देव पहावयासी गेलो तेथे देव होऊन ठेलो हे साध्य आहे. जोपर्यंत परमात्मा प्राप्त होत नाही, जोपर्यंत परमात्म्याचं असणारं ते स्थान यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम की माझं ते परमधाम. एकदा तुम्ही त्या ठिकाणी आला की येणं नाही मग जाणं नाही. ममई वांशो जीवलोके जीवभावाला तुझे काय या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि अशा प्रकारे जीवभावाला प्राप्त झाल्यामुळे हे सर्व दुःख अनुभवतोय. वास्तविक आहे कोण, वास्तविक परमात्माच आहे. परंतु अज्ञानरूपी मोहनिद्रेमध्ये झोपल्यामुळे तू काय ह्या जीवभावाला प्राप्त झालेला आहे. जसं कधी कधी आपल्याला काय होतं, स्वप्न पडतं. स्वप्न दृष्टांतामध्ये अत्यंत तीव्र दुःख आपल्याला होतं. कोणीतरी येतं, काहीतरी आपलं घर हरण करतं, पैसे हरण करतं, भरपूर मारतं, नानाविध प्रकारे आपल्याला दुःख देतं. आणि मग असं सर्व दुःख सहन करत असताना अत्यंत काकुलतीला येऊन आपण त्या ठिकाणी रडत असतो. किती माझ्यावर अत्याचार यांनी केले, हे सगळं म्हणत असताना, हे सगळं करत असताना
मग काय होतं, अचानक काय होतं, आपल्याला जागृत अवस्थेमध्ये आपण येतो, उठतो आपण. ज्या क्षणी जागृत अवस्थेमध्ये येतो त्या क्षणी स्वप्न दृष्टांत नाश पावतो. मग आता दुःख आहे का? आता दुःख नाही. दुःख कुठं होतं? स्वप्नामध्ये सर्व झालं. जागृत अवस्थेमध्ये आल्यावर मग काही नाही. तसंच आहे, ही जागृत अवस्था जरी असली तरी ही जागृत अवस्था ही सुद्धा पारमार्थिक अवस्थेच्या दृष्टीने काय, ही सुद्धा स्वप्न अवस्थाच आहे. म्हणून त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगितलं का, या निशा सर्व भूताना तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सांगितलं. सा निशा पश्यतो मुने, की अशा प्रकारे ज्याच्यामध्ये आम्ही सगळे व्यवहार करत असतो, परंतु तो जो मुनी, तो जो तत्वज्ञानी आत्मज्ञानी जो कोणी आहे त्याच्या दृष्टीने सा निशाच आहे. ही सुद्धा आम्ही सगळा जरी या ठिकाणी व्यवहार करत असलो तरी तत्वज्ञानीच्या दृष्टीने हे सर्व काय, हे सर्व निशाच आहे, म्हणजे रात्रच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ह्या अज्ञान स्वरूप रात्रीमधून काय आम्हाला जर जागृत अवस्थेमध्ये यायचं असेल तर मग काय केलं पाहिजे? मग उठलं पाहिजे. उत्तिष्ठत, जागृत सांगितलं, जागे व्हा, उठा. आणि काय करा? प्राप्य वरांनी बोधत, तुमचं ते ध्येय आहे ते ध्येय प्राप्त होईपर्यंत प्रयत्नशील राहा सातत्याने. महाराज त्या ठिकाणी म्हणतात काय, रात्रंदिनाम्हा युद्धाचा प्रसंग, दिवस रात्र जे आहे ते या ठिकाणी काय युद्धाचाच प्रसंग आहे. म्हणजे काय, कुठे आंतरिक युद्ध आहे. बाह्य युद्ध सोपं आहे, पण अंतःकरणामध्ये असणारं जे युद्ध, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे 6च्या 6 काय शत्रू जे आहेत, की कपटी जे आहेत, हे कपटी कुठे बसले? त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये बसलेले आहेत. आणि ते सातत्याने आपलं डोकं वर काढतायत आणि बघतायत काय चाललंय काय नाही. काम झाला की क्रोध येतोय, क्रोध झाला की लोभ येतोय, आणि मग काय होतंय, त्याला आपण बळी पडतो. काय होतं, एवढं केलं तर काय होतं, तेवढं खाल्लं तर लोभ. एक अजून गुलाबजाम खाऊ, काही होत नाही, लोभ. अजून एक खाऊ, द्वितीय लोभ. अशा प्रकारे या ठिकाणी काय, लोभ हे सगळे जे अंतःकरणातले असणारे कपटी शत्रू जे आहेत, सर्व कपटी शत्रू या ठिकाणी काय केलं पाहिजे आपल्याला, यांच्यावर काय केलं पाहिजे, प्रभुत्व प्राप्त करून घेतलं पाहिजे, सर्वांचा नाश करून घेतला पाहिजे आपल्याला. आणि म्हणून त्याकरता महाराज म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, दिवस रात्र सारखंच चालू आहे. कारण थोडीशी जरी स्पेस मिळाली, जागा मिळाली, आपण म्हणतो त्याला जराशी सुद्धा जागा देऊ नका, थोडी जरी स्पेस जागा त्याला मिळाली तरी तो काय, तो आतमध्ये हात घालायला जागा मिळाली सगळा आत येईल तो. तसं इथे या अंतःकरणामध्ये थोडी जरी यांना जागा दिली ते काय, लगेच ते संपूर्ण अंतःकरण आवृत्त करून टाकतात, लगेच येतात. हे खायचंय, ते खायचं, असं करायचं, तसं करायचं, काम क्रोध लोभ. आणि मग एकदा अशा प्रकारे अंतःकरणामध्ये त्यांचा उद्भव झाला, ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते, संगात संजायते कामः, कामात् क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मूढः. एकदा त्यांचा त्या ठिकाणी विनियोग झाला, आले तिथं बसले, काय सम्मूढः म्हणजे जी बुद्धी आहे ती बुद्धी काय करतात, भ्रष्ट करून टाकतात. आणि म्हणून त्याकरता म्हणतात मला रात्रंदिनाम्हा युद्धाचा प्रसंग, कारण काय सगळे सातत्याने येणार आहे. मग यांच्याशी युद्ध करायला काय, यांच्याशी युद्ध एकच, नारायणास्त्र. यांच्याशी युद्ध करायचं असेल तर एक फक्त नारायणास्त्र यांच्यावर सोडलं तरच काय, म्हणजे सातत्याने मग परमेश्वराचं चिंतन, परमेश्वराचं भजन, बस बाकी काही नाही. पुन्हा 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 त्याच परमेश्वराचं चिंतन, त्याच परमेश्वराचं पुन्हा पुन्हा भजन, हे असणारं नारायण अस्त्र. हे नारायण अस्त्र एकदा चालवायला चालू केलं
की मग हे सगळे जे आहे काम, क्रोध, लोभ हे सगळे असणारे शत्रू, सगळे त्रास देणारे, तेवढ्या एका अस्त्रापुढेच जी आपली शस्त्र आहेत ती शस्त्र त्या ठिकाणी ठेवून देतात. आणि म्हणून सातत्याने त्यांच्याशी युद्ध आहे. महाराज म्हणतात रात्रंदिन म्हणतात. म्हणून ते कसं आहे म्हणून सांगितलं काय, प्राप्य वरांनी बोधत. ते जे आहे आपलं तत्व, ते दिव्य ज्ञान आहे. ते दिव्य ज्ञान काय, ते जीवनामध्ये प्राप्तच केलं पाहिजे. म्हणून केन उपनिषदामध्ये अतिशय सुंदर तो मंत्र त्यांनी याच्याच अनुरूप मंत्र त्या ठिकाणी घेतला. कोणता घेतला त्या अनुरूप मंत्र, यह चेद वेदी अत सत्यमस्ती न चेद इह अवेदी महती विनष्टी सांगितलं. इह चेद वेदी आता सत्यम असती. या संपूर्ण जगतामध्ये सत्य काय आहे, ते सत्य इह आत्ताच जाणून घे. नंतर जाणतो, एवढं झाल्यावर जाणतो, 60 वर्षानंतर जाणतो, रिटायर झाल्यानंतर जाणतो नाही, आत्ताच सांगितलं. इह म्हणजे आत्ता, लगेच, ताबडतोब. तेच म्हणतात उत्तिष्ठत, जाग्रत, उठ, जागे हो. प्राप्य वरांनी बोधत. जे काय ध्येय आहे ते ध्येय आपल्या जीवनामध्ये प्राप्त केल्याशिवाय स्वस्थ बसू नका. म्हणून इहचेद वेदी, आता लगेच जाणून घेतलं पाहिजे. कारण का आयुर्नश्यती प्रतिक्षणम सांगितलं. एका क्षणाक्षणाने विद्युच्चलम जीवितम सांगितलं. जीवन जे आहे कसं आहे, एकदम विद्युत म्हणजे त्या ठिकाणी पडणारी ती वीज ज्याप्रमाणे एकदम चमकून नष्ट होते एका क्षणात, किती वेळ लागतो तिला, एक क्षणमात्रात, तसं ते आपलं जीवन. आपल्याला वाटतं आम्ही जगतो, परंतु हे शेवटी आल्यानंतर कळतं काय जगलो, अरे काहीच नाही. म्हणून म्हणतो त्या ठिकाणी श्रुतिमाता किंवा उपनिषदकार ह्याचे वेद आता लगेच जाणून घे. जोपर्यंत श्रवण इंद्रिय, ज्ञानेंद्रिय ही सगळी जी आहे जोपर्यंत व्यवस्थित आहेत, वाचता येतं आहे, ऐकायला येतं आहे, अवयव सगळे सुदृढ आहेत, ते सगळं व्यवस्थित आहे, तोपर्यंतच जाणून घे. नचेत अवेदी, जर का अशा प्रकारे तू ते तत्व जाणून घेतलं नाहीस तर काय, महती विनष्टी, ही महान विनाश करून घेशील. म्हणजे अशा प्रकारचं जे तत्व आहे ते तत्व काय केलं पाहिजे, आपल्याला जीवनामध्ये जाणूनच घेतलं. त्यासाठीच हा मनुष्य देह आहे. मग आचार्य त्या ठिकाणी तत्वबोधा याच्यामध्ये विवेक चूडामणीमध्ये काय म्हणतात, दुर्लभ सांगितलं. दुर्लभम त्रयमेवैतद दैवानुग्रह हेतुकम. परमेश्वराची कृपा असल्याशिवाय, परमेश्वराची ज्यावेळेस आपल्यावर कृपा होते ना, त्याच वेळेस परमेश्वर आपल्याला या 3 गोष्टी प्राप्त करून देतो. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुष संश्रय, संतांचा असणारा संघ. म्हणून हे सगळं तुम्हाला एकदा प्राप्त झालं की मग काय केलं पाहिजे, उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरांनी बोधत. उठा, जागे व्हा. आणि जे आपलं ध्येय आहे काय, ब्रह्मप्राप्ती, स्वस्वरूपाची प्राप्ती, हे ध्येय. जोपर्यंत सुस्वरूपाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती जीवाला होऊ शकत नाही. म्हणजेच तो जीव शिवभावाला जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्नशील, सातत्याने, आज केला 4 दिवस सोडले असं नाही, नित्यता, नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ म्हणून सांगितलं. सगळे संत असू दे, ऋषी असू दे, महात्मा असू दे, सर्वच्या सर्व जे आहे एवढं एकच सांगतात काय, की नित्य नेमनामी, नित्याची साधना ही आम्हाला जीवनामध्ये अपेक्षित आहे. परंतु हा मार्ग कसा आहे, ही अध्यात्मविद्या आहे, ही राजविद्या जी आहे, ही गुह्यता आहे. परंतु कसं आहे, क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम पदस्तत्कवयो वदंती. अत्यंत ज्याप्रमाणे तलवारीचं अत्यंत धारदार जे पात्र आहे, पात्र जे असतं अत्यंत धारदार, दुस्तर, त्याच्यावर चालणे, चालू शकतो का आपण, तलवारीचं जर पाता आहे आणि त्याच्यावर जर आपण म्हणलो की या तलवारीच्या पात्यावर आता आपण थोडं चालून दाखवू, तर ज्याप्रमाणे त्या क्षुरस्य धारा निशता दुरत्तया, ज्याप्रमाणे त्या तलवारीच्या
पात्यावर चालणं अत्यंत कसं आहे, अत्यंत दुरत्यया, म्हणजे अत्यंत दुष्कर आहे, चालूच शकत नाही. त्याप्रमाणे दुर्गम पथस्तत्कवयो वदंती, हा पण पथ जो आहे तत्वज्ञ कवय, हा म्हणजे तत्वज्ञानी लोक, त्याने आपल्या जीवनामध्ये हे आत्मतत्व प्राप्त करून घेतलेलं आहे. ते काय म्हणतात, दुर्गम पथस्तत्कव. पथम म्हणजे रस्ता. हा जो रस्ता आहे ना, कोणता, राजविद्या प्राप्त करून घेण्याचा जो रस्ता हा एवढा सहज नाही. दुर्गम पथस्तत्कवयो वदंती, अत्यंत दुर्गम आहे. कारण का, याच्यामध्ये प्राप्तव्य काही नाहीये. मग काय, जे आहे सगळं सोडत सोडत जायचंय. प्राप्त तर आहेच, परंतु प्राप्त असताना काय झालंय, अज्ञान वशात त्याच्या भोवती काम, क्रोध, लोभ, मी, माझे, तू, तुझे, हे सगळ्यांनी काय केलंय, त्याला हायजॅक करून ठेवलं. म्हणजे त्याच्या भोवतीने सगळे उभे असल्यामुळे त्याला सुचत नाही आतमध्ये कोण, जो तो आत्मतत्व आहे, स्वस्वरूप तत्व आहे, त्याला या सगळ्यांनी नामरूपात्मक, कामक्रोधात्मक, या सर्वांनी कार्य करणे संघात, या सगळ्यांनी त्याला काय करणं, हायजॅक करून टाकलं. त्यामुळे त्याला स्वतःला काही सुधरत नाही. मग या सगळ्यांना एका 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 एकाला काय करायचंय, सोडून द्यायचं. मग काही नाही, एकांते सुखमाप्स्यताम्, मग जे आहे ते वास्तविक स्वस्वरूपाची प्राप्ती त्याला होते. म्हणून हा पथ जो सांगितला, या पथामध्ये हा दुर्गम सांगितलाय, अत्यंत कठीण. काय, सोडणं म्हणजे कठीण आहे, म्हणून दुर्गम सांगितलं. का सांगितलं, कारण सोडणं जे आहे एवढं सहज नाही. 1 रुपया सोडायचं म्हटलं तर माणसाला होत नाही आजकाल, तर सगळं सोडायचं म्हणजे किती कठीण असेल. म्हणून अशा प्रकारे अत्यंत हा जो राजमार्ग आहे, कोणता, ब्रह्मविद्या प्राप्त करून देणारा हा राजमार्ग जरी असला तरी हा राजमार्ग आपल्याला वाटतो तेवढा सहज नाही, अत्यंत दुर्गम आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जरी दुर्गम असला तरी सुद्धा काय केलं पाहिजे, उत्तिष्ठत जाग्रत, आपल्याला आपल्या जीवनामध्ये जागच व्हायला पाहिजे. आणि प्राप्य वरान्निबोधत, तो जे आहे आत्मतत्व, तो जो मार्ग आहे त्याच्यावर चालून ते जे आत्मतत्व आहे, ते ब्रह्मतत्व आहे, ते ब्रह्मतत्व जीवनामध्ये प्राप्तच केलं पाहिजे. दुसरं काही, याला दुसरा एक्सक्यूजच नाही. पण दोन्ही मंत्र, ह्यजेत वेदी अथवा उत्तिष्ठत जाग्रत, हे दोन्ही मंत्र काय सांगतात साधकाला, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता जीवनामध्ये फक्त आणि फक्त परमात्मा काय करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठीच प्रयत्नशील आपल्याला राहिलं पाहिजे. बाकी सगळं भगवंत आपल्या देणार आहे. योगक्षेमं वहाम्यहं, भगवंत स्वतःच म्हणतात, तुला काय पाहिजे ते सगळं आपल्याप मी तुला देईल, तू काही काळजी करू नको. तू फक्त आणि फक्त परमात्मा काय आहे हे जाणण्यासाठी जीवनामध्ये प्रयत्न कर. 14व्या असणारा मंत्राचा सरासार अर्थ, आचार्यांचा असणारं त्याच्यावरचं भाष्य, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत, क्षरस्य धारानिशता दुरत्यया दुर्गम पथस्तत्कवयो वदन्ति. शास्त्र म्हणते या ठिकाणी उठा, जागे व्हा, आणि जे आपलं जे आहे प्राप्त स्थान, ते स्थान प्राप्त होतोपर्यंत शांत बसू नका. ते कसं आहे, दुर्गम पथ, ते अत्यंत दुर्गम असा तो रस्ता जरी असला तरी तो रस्ता सोडू नका. आचार्यांचं असताना भाष्य, एवं पुरुषा आत्माने सर्वं प्रविलाप्य नाम रूप कर्मत्रयं यन्मिथ्या ज्ञान विजृंभितं क्रियाकारकफललक्षणं स्व आत्म याथात्म्यज्ञानेन मरीचि उदक रज्जु सर्प गगनमलनादि मरीचि रज्जु गगनस्वरूपदर्शनेन एव स्वस्थः प्रशांतः कृताकृत्यो भवति. की ज्याप्रमाणे काय म्हणतात, 13व्या मंत्रात सांगितलेल्या समाधी योगाने मागचा जो मंत्र आहे त्या मंत्राने यच्छेदवाङ्मनसि प्राज्ञः तत्यच्छेद ज्ञान आत्मने, त्या यंत्राच्या माध्यमातून
जे काय सांगितलेलं आहे आत्मतत्व, ते आत्मतत्व ते समाधी योगाने ते प्राप्त करण्यासाठी जी काही साधना सांगितलेली आहे, कोणती? श्रवण, मनन आणि निध्यासना, त्याच्याद्वारे ते आत्मतत्व प्राप्त करून 13व्या मंत्रात सांगितलेल्या समाधी योगाने विद्वान पुरुषाने, जो ज्ञानी पुरुष आहे त्याने नाही पुरुषाने काय केलं पाहिजे? ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं पाहिजे. विद्वान पुरुषाने पुरुषरूप जो सर्वाधिष्ठान स्वरूप आत्मा, सगळ्यांच्या अंतर्यामी असणारं ते आत्मतत्व, त्याच्या ठिकाणी अविद्या विजृंभित असा जो क्रियाकारक फलरूप द्वैत प्रपंच, त्या आत्म्याच्या ठिकाणी काय झालं? अविद्या विजृंभित, अविद्येमुळे काय? क्रियाकारक फलरूप, हे सगळं काय आहे? क्रियाकारक जे आपण करतो त्याचं कारक काय? काही ना काय त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. जे काही करू, कर्म केल्यावर फळ आहेच, आज नाही तर उद्या, पण ते काय? ती सिस्टीमच आहे, कर्मफल. म्हणून काय? क्रियाकारक फलरूप. आणि म्हणून अशा प्रकारे क्रियाकारक फलरूप हा द्वैत प्रपंच. हा प्रपंच काय? या प्रपंचामध्ये दुसरं काही नाही. प्रारब्ध म्हणजे काय? तर प्रकर्षेण आरब्धते इथे प्रारब्ध, हा जे फलोन्मुख झालेली आहे, जी आपण कर्म केली संचितामध्ये अनेक जन्मामध्ये, ती कुठे गेली? ती संचितामध्ये गेली. आणि त्या संचितामध्ये जी फलोन्मुख झाली, म्हणजे फल देण्याच्या योग्यतेची परिपक्व झाले. आडीमध्ये सगळे आंबे घालतो आणि मग एक आठवड्याने काय करतो आपण? त्यातले पिवळे बाजूला काढायला सुरुवात करतो आणि मग त्यातनं एक परडी आपली भरते, बरोबर, आणि बाकीचे पुन्हा तिथंच ठेवतो. हिरवे जे असतील, थोडे कच्चे असतील ते. तसं म्हणजे काय झाले? फलोन्मुख झाले, खाण्यासाठी योग्य झाले. तसं इथं सुद्धा जी कर्म आपण केलेली आहे ही सगळी संचितामध्ये म्हणजे आढीमध्ये गेली आणि मग त्यातले जे आंबे बाहेर काढले तेच प्रारब्ध, म्हणजे खाण्यासाठी योग्य, अनुभवण्यासाठी योग्य. म्हणून क्रियाकारक फलरूप द्वैत प्रपंच. आणि म्हणून अशा प्रकारचे एकदा त्या प्रारब्धाच्या अनुषंगाने मग शरीराची उत्पत्ती. पहिले रचा प्रारब्ध, पीछे रचा शरीर. पहिलं प्रारब्ध मग शरीर. तुलसी क्यू चिंता करे? तुलसीदास म्हणतात की पहिलं प्रारब्ध रचलंय, मग प्रारब्धांच्या अनुसार शरीराची निर्मिती झाली. मग तुलसी क्यू चिंता करे? तुलसीदास म्हणतात काय चिंता करायची? भजले श्री रघुवीर. काय आपल्या जीवनामध्ये कसलीच चिंता करायची नाही. प्रारब्धाच्या अनुषंगाने जे काय प्राप्त व्हायचं आहे ते प्राप्तच होणार आहे. मग आपला वेळ भजले श्री रघुवीर, आपल्याला आपल्या जीवनामध्ये रामच प्राप्त करायचं, तेच त्याचं महत्त्व. आणि म्हणून अशा प्रकारे हा सगळा जो आहे द्वैत प्रपंच, क्रियाकारक स्वरूप अद्वैत प्रपंच, तो अधिष्ठान स्वरूप जो आत्मा, या सगळ्याचा अधिष्ठान. हे सगळं जरी मिथ्या असलं तरी मिथ्या वस्तूसाठी सुद्धा अधिष्ठान आहे. सर्पाचा जरी भास झाला तरी कशावे? अधिष्ठानावर झालाय. मग अधिष्ठान रज्जू आहे. तसं हा जगताचा जरी भास या ठिकाणी असला आपल्याला होत, तरी याचा अधिष्ठान काय? याचा अधिष्ठान परमात्मा. अधिष्ठानाशिवाय नाही. रज्जूवर ज्याप्रमाणे सर्पाचा भास, शुक्तिकेवर रुपयाचा भास शिंपलाच आहे, परंतु चांदीचा भास झाला म्हणजे काय? खाली काहीतरी अधिष्ठान आहे, अधिष्ठानाशिवाय भास होत नाही. तसं हे संपूर्ण जगत जे भासत आहे त्याला अधिष्ठान काय? तो परमात्मा. त्याच्या मिथ्याज्ञानाने, अज्ञानामुळे, रज्जूच्या अज्ञानाने सर्पाचं भास आहे. वास्तविक रज्जूच आहे, परंतु तिचं अज्ञान झालं, मग सर्पाचा भास झाला. तसा परमात्माच आहे, पण अज्ञाने मग जगताचा भास झाला. प्रकारे या अधिष्ठान स्वरूप तो आत्मा त्याचा यथार्थ ज्ञानाने विलीन करावा. आणि मग अशा प्रकारचं जो अधिष्ठान जो स्वरूप आत्मा आहे त्याच्या यथार्थ ज्ञानाने विलीन करावा. ज्याप्रमाणे मरीची, रज्जू, गगन यांचे ठिकाणी अज्ञानाने आरोपित केलेले जल, सर्प, मालिन्य यांचे अधिष्ठान रूप जे मरीच्यादी त्यांच्या तत्वज्ञाने निषेध झाला, म्हणजे सर्व भय शोकादीची निवृत्ती होऊन मनुष्य शांत होतो. ज्याप्रमाणे काय त्या ठिकाणी रज्जूवर काय झालं? रज्जूवर सर्पाचा भास झाला
आणि मग काय झालं, भीती निर्माण झाली. अरे एवढा मोठा सर्प आता संध्याकाळी कसा काय आला, आता काय करायचं आता आपण, बरोबर. असं निर्माण झाल्यानंतर मग काय केलं, बॅटरी आणली, प्रकाश केला, लाईट लावली आणि मग पाहिलं, अरे मग काही नाही, ही रज्जूच पडलेली इथं आहे. विनाकारण भास निर्माण झाला, भीती निर्माण झाली. मग ती भीती कधी गेली, त्याचं असणार त्या वस्तूचं यथार्थ ज्ञान ज्यावेळेस आलं, निर्माण झालं, अरे ही रज्जूच आहे, हा सर्प नव्हे. तेव्हा काय झालं, मग मनाला शांती लागली. बस आता काही हरकत नाही, शांत झोपू. तसंच आहे या ठिकाणी हा जो जगताचा जो भास आहे, हा काय ज्ञानानेच, ज्ञानस्वरूप जो प्रकाश आहे, ज्ञानाग्नी सर्वकर्माणी ज्ञानस्वरूप जो प्रकाश आहे, हा ज्यावेळेस पडला त्यावेळेस कळलं, अरे बाबा परमात्माच आहे. खांब आहे का, खांब नाही, परमात्माच आहे, बरोबर. अशा प्रकारे जे तत्वज्ञान आहे, म्हणून प्रल्हाद खांब आहे का, नाही, खांब नाही, परमात्माच आहे. तसं हे सर्व जे आहे ते परमात्माच आहे. अंतर्बहिष्ठ तत्सर्व व्याप्यम नारायण स्थित, आत बाहेर सर्वत्र एकच नारायण स्थित आहे. ही बुद्धी काय, ही दृढ झाली पाहिजे ही बुद्धी. आणि म्हणून अशा प्रकारे ही कधी होईल, अशा प्रकारे तत्वज्ञानाचा निषेध झाला म्हणजे सर्व भय शोकादी निवृत्तीचा निवृत्ती होऊन मनुष्य शांत होतो. त्याप्रमाणे जीवाने कृतकृत्य व्हावे. आणि अशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जी व्यावहारिक सत्ता आहे, जो प्रपंच या ठिकाणी जो दिसत आहे, त्याचा यथाज्ञान प्राप्त करून काय, त्याचं जे आधारभूत जो परमात्मा आहे तो प्राप्त होऊन शांत व्हावं, म्हणजे जीवाने कृतकृत्य व्हावे. यासाठी श्रुती माऊली मोठ्या कळकळीने जीवाला उपदेश करते. आणि म्हणून या ठिकाणी आचार्य असतील, सगळे महात्मे असतील, ऋषी असतील, संत असतील, हे सगळे काय मोठ्या कळकळीने आपल्याला काय करतायत, विनंती, उपदेश करतात, जीवांना उपदेश करतात. काय करतात उपदेश, अनादि अविद्यारूप जी घोर निद्रा, तिच्या ठिकाणी गाढ झोपी गेलेला जीव. कशामध्ये झोपी गेलाय हा जीव, अनादि अविद्यारूप. आला कधी पासून अज्ञान आहे, त्या ठिकाणी पाहिलं आपण तत्व, अनादि कालापासून. अनादि अनिर्वाच्य कसं आहे सांगता येत नाही, तेच या ठिकाणी अनादि कसं आहे. मग अविद्ये कोणामुळे, अविद्येमुळे. अनादि अनिर्वाच्य अविद्या स्वरूप, अज्ञान काय, अज्ञान सांगितलं की अशा प्रकारे ते अनादि अविद्यारूप जी घोर निद्रा, त्याच्या ठिकाणी गाढ झोपी गेलेले जीव. आणि त्या अशा प्रकारे त्या अनादि अविद्येमध्ये का त्या ठिकाणी गाढ आपण निद्रिस्त झालेलो आहोत. म्हणून हा श्लोक जो आहे दुसऱ्या अध्यायातला अगदी पुरेपूर इथे बसतो. का निशा सर्वभूतानां, काय झालं, अनादि विद्यारूप जी घोर निद्रा, त्याच्या ठिकाणी गाढ झोपी गेलेले जीव, त्यांना निद्रेतून उठा, जागे व्हा आणि आत्मज्ञानाभिमुख होऊन सर्व अनर्थ करणास अविद्येचा जागे होऊन विनाश करा. आणि म्हणून अशा प्रकारे त्या गाढ निद्रेमध्ये, कोणत्या, अविद्या स्वरूप गाढ निद्रेमध्ये झोपलेला जीव, त्या जीवाला उपदेश करतात काय, उठा, जागे व्हा आणि उठा, जागे व्हा आणि आत्मज्ञानाभिमुख होऊन. आणि मग काय केलं, आत्मज्ञानाभिमुख म्हणजे अंतर्मुख होऊन मी कोण आहे हे जाणून जागे व्हा, आत्मज्ञानाभिमुख होऊन सर्व अनर्थास कारणभूत, सगळ्या अनर्थाचं मूलभूत कारण काय, अविद्या, स्वस्वरूपाचं ज्ञान. या सगळं जे आहे या सगळ्याचं मूलभूत कारण तेवढंच आहे, अविद्या, स्वस्वरूपाचा ज्ञान. म्हणून अशा प्रकारे काय, सर्व अनर्थभूत कारणभूत अविद्येचा जागे होऊन. आणि म्हणून अशा प्रकारे ती जी अविद्या आहे, सगळ्या अनर्थाचं मूलभूत कारण ती अविद्या, तिचा काय केला, अविद्येच्या जागे होऊन विनाश करा. जागृत अवस्थेमध्ये या स्वतः कोण आहे हे ओळखा आणि तिचा काय विनाश करा. जागे होऊन, मग जागे होऊन विनाश कसा करायचा, तर जागे होऊन विनाश म्हणजे श्रेष्ठ अशा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जा. जे सद्गुरू आहे त्या सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्या मुखातून उपदेश घेऊन, तेच काय श्रेष्ठ अशा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जा. त्या गुरूंकडून सर्वांतर्यामी असा जो परमात्मा तो मीच आहे असे ज्ञान संपादन करा, त्यांची उपेक्षा करू नका. आणि अशा प्रकारे त्यांच्याकडून उपदेश घेऊन, म्हणून त्या ठिकाणी महावाक्याचा उपदेश सांगितला.
अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म. ही चार वेदांची असणारी महावाक्य. म्हणून त्या महावाक्यांच्या उपदेशाने काय जीव ब्रह्मच आहे अशा प्रकारे काय तो जे आहे सर्व अंतर्यामी असा जो परमात्मा तो मी आहे असे ज्ञान संपादन करा, त्याची उपेक्षा करू नका असे मोठ्या प्रेमाने श्रुतिमाता आम्हाला उपदेश करते. आणि म्हणजे अशा प्रकारे तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत् समित्तानि श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम. ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ जे गुरु आहे त्यांच्याकडूनच, दुसरी इकडून तिकडून नाही, स्वबुद्धीने नाही, तर असे जे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु आहेत त्या गुरूंकडनंच त्याचं काय करा, त्याचा उपदेश घेऊन तो उपदेश आत्मसात करा. तेच सांगितलं. असं मोठ्या प्रेमाने कोण सांगतंय? श्रुतीप्रमाण श्रुतीमाता मला उपदेश करते. नेय पदार्थ जो आत्मा, नेय म्हणजे काय प्राप्त करायचं, काय जाणायचं हे पण कळलं पाहिजे. म्हणून नेय पदार्थ जो आत्मा तो अत्यंत सूक्ष्म बुद्धीचा विषय आहे. ते मागच्या पाठात सगळं झालं. तो काय अत्यंत सहजासहजी नाही. त्यासाठी काय झाले, बुद्धी अत्यंत सूक्ष्म पाहिजे. म्हणून तो अत्यंत सूक्ष्म बुद्धीचा विषय आहे. ती बुद्धी कशाप्रमाणे तीक्ष्ण असावी, मग ती सूक्ष्म बुद्धी आहे ज्याद्वारे ते आत्मतत्व प्राप्त करायचंय. ती बुद्धी कशी पाहिजे ते सांगितलं. याबद्दल दृष्टांत सांगता शिरस्स धारा, ज्याप्रमाणे शस्त्राची तलवारीची धार म्हणजे अग्र अत्यंत तीक्ष्ण असते, ज्याप्रमाणे तलवारीचं जे टोक आहे कसं आहे, अत्यंत तीक्ष्ण धारदार असतं, धारदार तीक्ष्ण असते. त्या धारेवरून पायाने चालत जाणे अत्यंत कठीण असते, परंतु त्याच्यावरनं चालत जाणं जशाप्रमाणे अत्यंत कठीण असतं, त्याचप्रमाणे जसं तलवारीच्या पात्यावर चालणं अत्यंत कठीण आहे, त्याचप्रमाणे त्या धारेवरून चालत जाणं अत्यंत कठीण आहे. त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा मार्ग आक्रमण करणे अत्यंत कठीण आहे. तसंच अगदी ज्याप्रमाणे तिथं त्या तलवारीच्या पात्यावर चालणं अत्यंत कठीण आहे, त्याचप्रमाणे हे आत्मज्ञान आहे. हा आत्मज्ञानाचा अध्यात्म विद्यानाम, सगळ्या विद्येमध्ये असणारी सर्वश्रेष्ठ अशी ही आत्मविद्या, ती जीवनामध्ये प्राप्त करणं तेवढंच कठीण. आणि म्हणून अतिशय कठीण आहे. आणि असे मोठे मेधावी पंडित वर्ण करतात. हे कोण म्हणतंय? सर्वसामान्य नाही, ज्यांनी जे आत्मज्ञान जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेले आहेत असे पंडित ब्रह्मविद ते असं म्हणतात, नेय जे ब्रह्म ते अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याच्या ज्ञानाचा मार्गही मोठ्या कष्टाने आक्रमण करण्यास योग्य आहे. आणि अशा प्रकारचं नेय जे ब्रह्म आहे त्याचा जो मार्ग आहे हा सहजासहजी हे प्राप्त करणं अत्यंत कठीण आहे. म्हणून त्यासाठी काय, सुकृत पाहिजे. दैव अनुग्रह हेतुदम, परमेश्वराची कृपा झाल्यानंतरच तो मार्ग जो आहे त्या मार्गाला पार करून, तो भवसागर जो आहे तो पार करून नौका आपण पलीकडच्या तीराला म्हणजे परमेश्वराला किंवा परमेश्वराशी एकरूप भावाला जीव प्राप्त होतो. आणि म्हणून अशा प्रकारे त्या जीवाला त्यासाठी काय केलं पाहिजे, प्रयत्नशीलच राहिला पाहिजे. आज करतो उद्या करतो थांबो काही नाही, लगेच ह्यजय देवेद्या. म्हणून त्याचप्रमाणे सांगू, उत्तिष्ठत जागृत, उठा जागे व्हा. पण स्वामीजींना सुद्धा अत्यंत प्रेरणादायी असणारा हा मंत्र आहे की काय, उठा जागे व्हा आणि आपले जे काय ध्येय आहे ते ध्येय जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसू नका. अशा प्रकारे 14व्या मंत्राच्या द्वारे जीवनामध्ये काय केलं पाहिजे साधकांनी यथावित या ठिकाणी सांगून 15व्या मंत्राद्वारे पुन्हा ते जे आत्मतत्व आहे त्याचं वर्णन करण्यास आरंभ करतात. त्याचा असणार विशेष व्याख्यान उद्याच्या पाठाला पाहणार आहोत. ओम तत्सत.